नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे HSRP नंबर प्लेट आहे जे टू व्हीलर फोर व्हीलरसाठी त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ राहणार आहे. नंबर प्लेटचा फॉर्म हा कसा फिलअप करायचा A to Z माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला मोटार वाहन विभाग महाराष्ट्राची जी ऑफिशियल साईट आहे त्या साईटवर यायचं आहे. अशा प्रकारे विंडो खुलेल आणि जे 1 एप्रिल 2019च्या अगोदरचे टू व्हीलर फोर व्हीलर जुन्या गाड्या असतील त्याच्यासाठी आपल्याला हे नंबर प्लेट बनवायची आहे. आता आपल्याला इथं HSRP न्यू दिलेलं आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला HSRP ऑनलाईन बुकिंग दिलेलं आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे विंडो खुलेल. इथं सिलेक्ट ऑफिस दिलेलं आहे म्हणजे आपला MH किती आहे इथं टाकायचं आहे. तर आपण बघू शकतो का अशा प्रकारे इथं विंडो खुललेला आहे. इथं हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर पहिल्या नंबरवर दिलेला आहे बुक म्हणून इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रकारे विंडो खुलेल आणि आता आपल्याला हे डिटेल्स भरायचे आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर हा फॉर्म भरताना RC बुक सोबत ठेवा आणि हे डिटेल्स जे दिलेले आहे ते भरा. इथं आपण बघू शकतो नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, चेसिस क्रमांक टाकायचा आहे, ते इंजिन नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय विथ वाहन नंतर क्लिक केल्यावर आपल्याला दिसेल की असा विंडो खुलेल. इथं आता पहिल्या नंबरवर जे ऑर्डर नाव दिलेलं आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. बघू शकतो का अशा प्रकारे विंडो खुललेला आहे आणि इथं आपल्याला काही हे डिटेल्स टाकायचे आहे. जे फिटमेंट लोकेशनमध्ये आपल्याला टाकायचं आहे की घरी नंबर प्लेट ऑर्डर करायची आहे की आपल्याला एजंट थ्रू करायची आहे ते इथं टाकायचं आहे. इथं HSRP ऑर्डर टाईप दिलेला आहे आणि नोंदणीकृत पत्ता पिनकोड जे आपले हे व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर इंजन नंबर सगळे हे फिलअप करायचं आहे आणि याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. अरे आता नेक्स्ट केल्यावर आलेलं आहे. आता इथं जवळचं शहर म्हणजे आपलं सिटी टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जवळचं सेंटर टाकायचं आहे की आपल्याला कुठं बसवायची आहे. जर आपल्या प्लेसवर जर असेल तर आपलं प्लेस टाका किंवा जवळचं टाका. त्यानंतर आपण बघू शकतो का अपॉइंटमेंट घ्यायची आहे. जे डेट रिकामी असेल खाली असेल त्या महिन्यामध्ये सध्या आता इथं 2 महिन्यानंतर दिलेली दिसत आहे. तर आपण इथं 15 डिसेंबर घेतलेली आहे. अपॉइंटमेंट डेट घेतल्याच्या नंतर डिटेल्स भरायचे आहे. तुम्ही बघू शकता इथं वाहन नोंदणी तारीख टाकायची आहे, वाहनाचा प्रकार निवडायचा आहे, वाहनाचा वर्ग, इंधनाचा प्रकार, इंजिन प्रकार आणि नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव फिलअप करायचे आहे. नंतर आपण बघू शकतो का आपल्याला आपला पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. पूर्ण पत्ता टाका, तुमचा ईमेल ॲड्रेस टाका. त्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर जी OTP आली असेल ते OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायची आहे. बघू शकता आपण सगळं डिटेल्स फिलअप केलेली आहे आणि आपल्याला आता फक्त फी पेमेंट करायचं आहे. टू व्हीलरसाठी फॉर्म फिलअप केला असल्यामुळे आपल्याला ₹531 पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही कारसाठी करत असाल तर ₹879 लागणार आहे. माहिती दिलेली आहे तुम्ही वाचू शकता आणि आपल्याला इथं पेमेंट करायचं आहे ₹531. करासाठी असा ऑप्शन येईल, तुम्ही UPI थ्रू पण करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म PDF करून प्रिंट करू शकता. अशा प्रकारे आपण पूर्ण फॉर्म फिलअप केलेला आहे. तुम्ही बघू शकता युअर HSRP रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आपला फॉर्म हा सक्सेस झालेला आहे. आपण अपॉइंटमेंट पण घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर पूर्ण 100% ॲक्युरेटमध्ये असा भरू शकता. कशी वाटली माहिती तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.